अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। सर तुम्हाला काय काय पाहिजे ते तुम्ही मला सांगून ठेवा, मी तसं ऑर्डर करेन. मॅडम व्हेन्यू आहे ना बेकार आहे, जरा एसी लावा. अच्छा, AC चं ना? AC. आणि ऐका, माझी ज्यूस प्यायची वेळ झालेली आहे. बरं. ज्यूस तर माझ्यासाठी ना एक लिची ज्यूस मागवा. कुठलं? लिची लिची. लिची. अच्छा, वन ब्लॅक कॉफी प्लीज. ओके ओके, मी कळवते. ऐका ना, ऐका, मी दिग्दर्शक आहे, मला चहा दिलात तरी चालेल. सुरू करायचं आपण. हा, हे येईल येस सगळं. येस, हा, प्लीज मागव. प्लीज ते सुरू Yes. करूया. नमस्कार मंडळी. हाय, हॅलो, नमस्कार. एव्हरीवन. हाय. तुमचं खूप स्वागत आहे. तुम्ही थँक्यू या कार्यक्रमाला आलात. आज आपण आपला आगामी चित्रपट द मोस्ट अवेटेड सिनेमा याचं आपण पोस्टरचं अनावरण करणार आहोत. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मी प्रियदर्शिनी डिझायनर, या सिनेमाची पब्लिसिटी इंदलकर. आणि बापरे, काय सुरुवात आहे. सर मी प्रियदर्शिनी इंदलकर, या सिनेमाची पब्लिसिटी डिझायनर. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. आणि हां आज आपल्याकडे खास पाहुण्या येणार आहेत. खास वेळात वेळ काढून त्या आपल्या पोस्टर लॉन्चसाठी येणार आहेत. तर त्यांचं पण आधी स्वागत करू. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मराठीतली सुपरस्टार प्राजक्ता माळी. खूप स्वागत आहे Thank you. तुमचं प्राजक्ता Thank you. मॅम. आणि आपल्या सिनेमाचे निर्माते प्रभाकर मोरे. वा खूप स्वागत. आणि मी तुम्हा दोघांना विनंती करते की तुम्ही आपल्या सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण करावं. येस या. हेलो ब्यूटीफुल, हाय माय सेल्फ प्रोड्यूसर मोरे. हाय. नाम तो सुना होगा. नाही नाही ऐकलं, सॉरी. माझ्या नावाचं पुस्तक छापलंस, प्राजक्त प्रापानी. मला ओळखत नाही. कमाल आहे. मी अजून एक पिक्चर करतोय, माहिती तुला? अजून एक पिक्चर. अच्छा, हो का? हा. मोरे म्हणाला. हा, मोरे. येस. गडबडीमध्ये विसरलं सर. मोरे. येस. नंतर भेटा. नकावडी ब्लॅक कॉफी घेऊ आपण. सर आपण ते पोस्टर लॉन्च करूया. या ना प्लीज. या. येस ते करूया. येस येस. विकास. येस. गणपती बाप्पा. तर सादर आहे कळी खुलवाना, तारुण्याच्या उंबरठ्यावरची प्रेमकथा. येस. याचे दिग्दर्शक आहेत ओंकार राऊत. आणि प्रोड्युसरचं नाव मी सांगितलं, परत एकदा सांगते, प्रभाकर मोरे. येस. आणि फोटो. हो, yes, हा, yes. एक या, फोटो एक काढून फोटो, घेऊया. फोटो काढूया. विकास एक फोटो. या. मला घेताय ना? येस फोटो? येस हा. प्लीज. या प्लीज. या. धन्यवाद. तर प्राजक्ता मॅमना मी विनंती करते, तुम्ही थोडंसं 2 शब्द बोला. खूप शुभेच्छा तुम्हाला. कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल द बेस्ट. थँक्यू. थोडी मला गडबड आहे ग. ॲक्च्युली मी वेगवेगळे बिझनेसेस करत असते. आज देखील एक नवीन व्यवसाय सुरू होतोय, कापडी पिशव्यांचा. प्राजक्त भरा. प्राजक्त भरा. मला जरा जायचंय, गडबड आहे. तुम्ही पण या ना, हे संपून या, लवकर या. हो. Yes. चालेल. बाकी ऑल द बेस्ट. थँक्यू येण्यासाठी. थँक्यू. आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची. हो. चला. हो, तर तुम्ही बसून घ्या सगळे. Yes. हा. तर आपण ज्या कार्यक्रमासाठी ते जमलेलो आहोत ते आता आपण सुरू करूया. तर ही टीम आहे. तुम्हाला विचारा, काय विचारायचे विचारा. सुरू करा. मागे बघतोय. विचार.
मी सुरुवात करतो. सगळ्यात आधी सर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या संपूर्ण टीमला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. सर हिरो हिरोईन का नाही आले? राऊत सर ऍक्च्युली आम्हाला त्यांचे बाईट्स हवे होते. येस. हा नाही आलेत ते. कुठे आहेत? अरे हे काय आहेत? चला चला. अरे थांबा कुठे थांबा ना यार, थांबा प्लीज थांबा. सर हे आहेत. हो हे आहेत hero heroine. काय चाललंय? निखिल बसा बसा प्लीज बसा. आणि सर 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 हे सर खरंच हिरो आहेत. हो हे खरंच हिरो आहे. आजचाच रशियन सर्कस म्हणून आल्यासारखे वाटतात. बाकी नो नो फनी, इट इज फनी. मला फनी सुरुवात आवडते प्रेस कॉन्फरन्सची, पण ही खूपच फनी झाली. एवढं करू नका. ही इज द सुपरस्टार. हा माझा हिरो आहे सुपरस्टार श्याम सुपारे. आणि इंट्रोड्युसिंग वी रसिका. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. येस येस. भोजपुरीचे सुपरस्टार्स आहेत. वा. अरे नाही हो, अरे काही बोलून राहिले. What? This face, this look like a Bhojpuri star to you? I'm Maharashtrian. I'm just मला मराठी येते, मी मराठी मुलगी आहे. मला ते माहिती आहे सगळं. सारण भरलेला मोदक, पुरणपोळी आणि मेथाकूट भात, मऊ भात आणि मेथाकूट राईट. आणि माय फेवरेट वांग्याचं भरतू. बरी आय लाईक दॅट. सो मी आहे मराठी. कळलं तू मराठी. अरे सर पण ते काही बोलून राहिले ना. अरे अरे मी खानदेशरत नाही, खानदेशरत मी का भोजपुरी वाटून राहिलो का? येस येस. तो हा चुम्मा विटामिन बा या पिक्चरचा हिरो वाटतो का मी? काही झालं का? डाच्ची डिच्ची असं करतो मी. रिलॅक्स. सॉरी एकदम तुम्ही. नाही काय झालंय, माझ्या सांगण्यातनं कदाचित राहून गेलं असेल की मुळात हा यांचा पदार्पणाचा सिनेमा आहे. डेब्यू फिल्म. पण हे दोघं जण खूप मोठे युट्यूब स्टार्स आहेत. हो तुम्ही बघितली असतील यांची अनेक गाणी गाजलेली आहेत. धुतली ग साडी लावला ग फॉल असं गाणं आहे त्यांचं. खूप खूप वाजलंय ते गाणं. आणि हे पण या ग सायकलीवरी नवरी कुणाची बसली, हे पण त्यांचं प्रचंड गाजलेलं गाणं आहे. ते ना ऍक्च्युली त्यांची खासियत अशी आहे की ती जोडी ऋतूंप्रमाणे नवीन नवीन गाणी लॉन्च करतात. म्हणजे पावसाळ्याचं त्यांचं फेमस गाणं आहे ये चिखलात नाचू चपॅक चपॅक. पचॅक येते पचॅक. हो ती मी प्रोड्यूस केलं होतं ते गाणं. पण मला काय विचारायचं आहे, एकंदर हा सिनारिओ बघता सर ही लव्ह स्टोरी आहे का? येस. म्हणजे एका विदुराची लव्ह स्टोरी. What's विदूर? विदूर म्हणजे असा माणूस ज्याची बायको मेली आहे. तसा नाहीये, तशी काही लव्ह स्टोरी नाहीये. पिक्चरचं नावच बघा ना, कळी खुलवाना. कळी म्हणजे काय? पौगंडावस्था. नुकतीच पौगंडावस्था संपवून तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेलं कपल आहे हे. हा उंबरठा तारुण्याचा. अहो हा बघा, हा उंबरठा ओलांडून घरात येऊन 20 वर्ष राहून मागच्या दारे निघेल असा आहे तो हा. अरे सर त्याने बाय बाटोड मारू बाटोड. अरे किती नाही. उद्धट पत्रकार आणून बसवला असं कोणी बोलतं का? अरे हे डायरेक्टर तो सांगत होतो हा याला हिरोचा बाप कर. मला ना मुळात ना कास्टिंग आवडत नव्हतं हे. हिरोईनचं कास्टिंग कोणी केलं सांगू? चला पुढे विषय जाऊ दे चला. हरकत नाही सर, हरकत नाही. हा काय शूटिंगच्या वेळेला ते तरुण असतील कदाचित. बरोबर. एक मिनिट कदाचित म्हणजे कदाचित अरे तुमच्या म्हणण्याचा अर्थ काय हो? नाही, तुम्ही लेट रिलीज करताय ना सिनेमा. म्हणजे 20 वर्षापूर्वी सिनेमा शूट केला असेल तुम्ही. अरे नाही ना हो, गेल्या महिन्यातच संपलंय शूटिंग. ह्याच वयात दिसणार सिनेमात ह्या वयात नाही हो हे. एक मिनिट काय चाललंय? काय चाललंय तुमचं? तुम्ही पत्रकार असाल, तुम्ही थेट बोलता वगैरे मान्य आहे, पण असं काय नाहीये. हे वय म्हणजे वयावर जाऊ नका तुम्ही. अरे अतिशय सामान्य दिसणारा माणूस, खऱ्या आयुष्यात अतिशय सामान्य दिसणारा माणूस कॅमेरा समोर हिरो दिसू शकतो. टाळीचं वाक्य नाहीये हे. का टाळ्या वाजवताय?
काय संबंध आहे? कॅमेरामॅन डिरेक्टरचं स्किल असतं ते. आता रजनीकांत सर घ्या, खऱ्या आयुष्यात कसे दिसतात ते, पण जेव्हा कॅमेरा समोर येतात किंवा काय स्वॅग असतो तेव्हा कसे दिसतात. हा? बरोबर हो, पण रजनीकांत पिक्चर पाहिलं तर पैसे परत देतो प्रोड्युसरला, हा वाचडा देणार आहे. अरे प्रोडक्शन मध्ये 2 पॅन्टी 2 टी शर्ट मला चांगली दिसतात म्हणून हा घरी घेऊन गेला. व्हॅनिटी मध्ये याला म्हणजे केली लागतात, सफरचंद लागतात, घरात केली सोलता येत नाही, ड्रॅगन फ्रूट मागतो तिकडे आपल्या इकडे. यांना सांगा भलता अपमान करताय ते. अपमान सहन करायची आता सवय करून घ्या. ही सुरुवात आहे ना. आपला मराठी पिक्चर जगवायचा आहे की नाही. मग आता रिलीज होणार, रिव्ह्यू निघणार, कमेंट होणार, ट्रोल होणार, सगळं होणार. अरे बापरे, थांबा. एवढं होणार रे? चला. धन्यवाद. कार्यक्रम संपला. खूप छान वाटलं या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाने. तुम्ही जाऊ शकता. जेवणाची सोय तिकडे मागे केली नाही, आहे. माझा निर्मात्यांना एक शेवटचा प्रश्न आहे. मला सांगा सर, तुम्ही ह्या सिनेमामधून तुम्हाला जो लॉस होणार आहे त्याचं तुम्ही पुढे काय करणार? भरून कसा काढणार? अर्थान हा काय प्रश्न आहे? म्हणजे तुम्ही आधी ठरवलं लॉस होणार आहे? हो सर, तुम्ही पिक्चर बघा एकदा. एडिट स्टुडिओ मध्ये ज्यांनी पिक्चर बघितलाय ना ते म्हणाले की आम्ही दोघं प्रत्येक सीन अक्षरशः जगलोय आम्ही. आर यू शुअर ते जगलोय बोलले? हो. वेगळं अक्षर नाही ह वगैरे? अरे काय बोलताय तुम्ही? एक्सक्यूज मी. बोलेल हा माणूस? मी पत्रकार आहे, मी थिएटरच बोलतो. आणि तुम्ही जी एडिट टेबलवरची चर्चा सांगितली आहे, प्रत्येक एडिट टेबलला ही चर्चा होते. काय? कुठल्या एडिट टेबलला अशी चर्चा नाही झाली, अरे बापरे हे गणलं आपल्याकडून, आता काय करायचं, असं नाही झालंय. एक्सक्यूज मी. खरंच जगलोय आम्ही, खरंच नाही. आणि हे जे जगलोय म्हणतात तो सिनेमा बघून लोक जगतील की मरतील? अरे काय बोलताय अरे बाय ना, बोल ना आपल्या. हे काय पण बोलतेय ओंकार सर, आम्ही असे ऐकून नाही घेऊ शकते. नका बोलू तुम्ही नका बोलू. एकच मिनिट थांबा. तुम्ही असं नाही बोलू शकत. तुम्हाला एक तर प्रत्येक वाक्यावर एवढं रिॲक्ट का व्हायचंय? कारण उत्तर नका देऊ. मी प्रश्न नाही विचारलाय तुम्हाला. काय चाललंय तुमचं? पिक्चर फ्लॉप. मला मान्य आहे, पत्रकार म्हणून तुमच्याकडे एक काही प्रश्न असतील, तुम्हाला पडले असतील, पण सिनेमा पहा. ते पाहिल्यानंतर सगळे प्रश्न सुटतील ही खात्री आहे मला. वा छान. संपलंय. चला संपलंय. कार्यक्रम संपला. तुम्ही जाऊन जेवू शकता. चपात्या एक मिनिट, मला रसिका मॅडमना प्रश्न विचारायचा आहे. प्लीज. येस मॅडम. श्याम काकांसोबत काम करताना तुमचा काय अनुभव होता? तुझा बाप काका. श्याम. मी काका वाटतोय. मी काका. श्याम. अरे ही काय 16 वर्षाची नाही तर ही. अरे 38 वर्षाची घोडी आहे ना, घोडी. रिलॅक्स. काय रिलॅक्स? अरे तुझ्यात आणि माझ्यात 1 वर्षाचा फरक आहे. तो मला काका म्हणतो. श्याम, तू सगळ्यांना माझे एज सांगितले आणि इट्स नॉट 38, ओके, इट्स 35. 32 वर्षाची आहे. हा बाई, तू 25, 22 वर्षाची. बस ना खाली. बस खाली प्लीज बसा. एक मिनिट, माझा प्रश्न श्याम सरांना आहे. श्याम सर, हा तुमचा विग आहे. खरे केस कुठे आहेत? कपाटात ठेवलेत घरात. हा, काय? बुड्डीच्या बालवाल्याला विकले माझे खरे केस. आणि त्याच्या बदल्यात पोंगापंडीचे पोंगे खाल्ले मी. गुडी शेव खाल्ली. अरे माझे खरे केस आहेत का खोटे केस आहेत ही चर्चा आहे का? जगातला मी एकमेव विगधारी आहे का? सॉरी, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमचे केस खरे आहेत ते? होय, 100%. 100%. हा, पण पिक्चर रिलीज झाल्यावर जातील तुमचे पण. अरे हा माणूस खुल्ला फालतू वाईट साईड बोलतोय ना. ओ दादा, तुम्ही कुठल्या पेपर कडून आले तुम्ही? दैनिक महाज पुणे. तरीच. तू रे भो चष्माधारी. टाइम्स ऑफ MHA. बर. आणि तू रे भो? ऍक्च्युली आमची भेट शेअर रिक्षात झाली. हे म्हणाले चला, मी बोलतो येतो. अरे कमाल आहे. हा पत्रकार पण नाही एवढ्या जोरखाल प्रश्न विचारतो. त्याचा ऍटिट्यूड बघा, जहागीरदारच्या पोट सारखा ऍटिट्यूड आहे त्याचा. काम डाऊन. आणि आपल्या पिक्चर बद्दल वाईट साईड बोलताय ते सारखं. एवढीच सर, लोकं मिळाली यायला. मी सॉरी बोलतो त्यांच्याकडून. चला संपला. कार्यक्रम संपला. तुम्ही जेवा. आत्ताच जेवा. नाही, मग मला रसिका मॅडमना पुन्हा एकदा प्रश्न विचारायचा आहे. कशाला झालाय? माझे प्रश्न त्यांच्यासाठीच आहेत. रसिका मॅडम, म्हणजे तुम्हाला असं विचारायचं की शूटिंगच्या दरम्यान काही अशा गमती घडल्या होत्या का? म्हणजे जसं की रोमॅन्टिक सीन करत असताना तुम्ही यांच्या डोक्यात हात घातला आणि विगच निघाला वगैरे, असं काही घडलं होतं का? अरे यार, किंवा डोंगरावर तुम्ही शूट करताय, वारा आला, अरे विग पडला, असं काय झालंय का? तू चुप राह रे. पिक्चर बद्दल बोला ना तुम्ही. आय रिमेंबर समथिंग. आम्ही दोघं जण, आमचा रोमॅन्टिक हे होता, सीन होता स्विमिंग पूल मध्ये. तर श्यामने डाय मारली खाली आणि तो खाली गेला आणि मी वरच राहिली. आणि मग मी त्याला असं हक करायला गेली. मला वाटलं त्याचं फेस आहे. मी असं वर घेतलं तर ते विगच होतं. श्याम तर खालीच डुबलं होतं.
अरे काय हसताय, लाज वाटू द्या ना. मी स्विमिंग पूल मध्ये कूदलो तर माझा विग राहिला वर आणि मी गेलो खाली. तर माझा पाय आहे ना त्या स्विमिंग पूलच्या एका पाईप मध्ये अडकला हो. बरोबर विग वर आलाय पण माणूस वर नाही आला म्हणून टेन्शन आला पाहिजे ना, धावपळ झाली पाहिजे ना. नाही एवढं दलिंदर प्रोडक्शन आहे ना, लस ब्रेक केला यांनी, लस ब्रेक केला. वेळ झाले होते ना. तरी बरं माझं नशीब एक दलिंदर आहे ना जेवायच्या आधी त्या स्विमिंग पूलच्या पाण्यात हात धुवायला आला. त्याने मला पाहिलं बरं, तो बी माझ्याकडे बघून आधी हसला मग त्याने मला वर काढलं. इतके दलिंदर आहेत सगळे सगळे. श्याम सर साधारण तुम्ही किती वेळ खाली होता? अरे मी का मोजू का तिथे खाली बुडबुडे येत होते आधी. किती बुडबुडे आले होते? अरे दलिंदर काही पण विचारू नका रे तुम्ही. बुडबुडे आले ना. नाही नाही आता जर वीक बद्दल कोणी काही बोललं ना त्याचे केस उपटून काढले. वीक 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 संपलेला आहे कार्यक्रम. 2 गोष्टी रिव्हील झाल्या, बॅनर आणि हे. चष्मेवाला डेंजर आहे. नाही सॉरी श्याम बसा बसा बसू. त्यांचे केस उपटून काढून बोलताना स्वतःचे केस Calm उपटायचे. down. जशा आहे तसा आहे आता मी. कृपया जा जेवायला जा. संपलेला आहे. तुम्हाला विचारावंसंच वाटलं तर केसांचं सोडून काय ते विचार. थँक्यू. नाही, मला एक शेवटचं विचारायचं डिरेक्टर सरांना. जनरली आपल्याकडे शुक्रवारी पिक्चर रिलीज होतो. मला वाटतं ह्या कास्टिंगनुसार हा गुरुवारीच पडेल. अरे काय बोलताय तुम्ही? बघ बघे बघ बघ काय बोलताय? बरोबर बोलतायत. कुठले पत्रकार आहात तुम्ही? बघितलंस ना आपल्या पिक्चर बद्दल काय बोलतायत. तूच म्हणालास ना हा माणूस फेमस आहे म्हणून. 3 करोड टाकले, 3 करोड. हा फेमस आहे माणूस. मला हिरो घेतला असता पिक्चर चालला असता. गप्प बसा. तारुण्यावरच्या उंबरठ्यावरची प्रेमकथा आहे ती, तिरडीवरच्या बांबूची प्रेमकथा नाहीये तुम्हाला हिरो करायला. आणि तुम्ही तर बोलूच नका, कळलं ना? ए, मला सांगताय ए बी प्रोड्युसर आहे काय? हा, आणि प्रेमाच्या गोष्टीत मला चॅलेंज देऊ नको. हा कळलं ना तुला? प्रेमाच्या गोष्टी चॅलेंज देतोय. हे बघा हा. प्रोड्युसर, पिक्चर संपला आता ना तुमचं काम आहे सगळं, माझं काही नाहीये. आणि Guys, calm down. Please sit down. Sit. तुम्ही मला पण काय पण विचारू शकता, मी पण आहे ना फिल्म मध्ये. बट पर्सनल काय नको हा. फिल्म बद्दल काय पण विचारा. ए गप्पा, काहीतरी आपल्या मध्ये मध्ये बोलू नको. फिल्म बद्दल. आणि हे प्रोड्युसर मला सांगतायत हिरोईन बरोबर अफेअर करायला पाहिजे म्हणून पिक्चर काढता तुम्ही, आणि तुम्ही मला सांगता. मी सांगत होतो तुम्हाला की घेऊया 2 तरुण मुलं, पण नाही. तुम्हाला ही तुमच्या बरोबर व्हायचं काहीतरी नका एवढी ब्लॅक कॉफी प्यायला आली, तुम्हाला ही पाहिजे हिरोईन. आणि हिच्या बरोबर हा आला काय ते ऋतुबाजा. ऋतूवर गाणी करतोच नाही येडे. आणि ही एक हिरोईन. हिला फॉलोअर मिळाल्यावर हिला वाटतं की ही स्टारच झाली, पण असं नसतं. ते फुकट आहे ना म्हणून लोक बघतायत तुम्हाला. पैसे देऊन कोणी येणार नाही. बघा जरा. तुम्ही फटफट बोल नको, मला काय पण कळले नाही. तुला कधीच काय कळणार नाहीये. फटफट माझी चूक झाली, हिला घेतलं कास्टिंगला. डिरेक्टर तू का धुतल्या तांदळाच्या नाहीये. अरे ज्याला फिल्म बद्दल ओ का ठोकळत नाही त्याला प्रोड्युसर बनवून टाकताना तुम्ही. हे बघ. काय हे बघ गुलुगुलू बोलून जाळ्यात अडकवता, करोडोंची स्वप्न दाखवता. अरे तुझे 5 पिक्चर आले ना मागच्या वर्षी, हा. एक तरी चालला का? कारणं आहेत त्याला. काय ते डोंबल्याची कारणं, गंधेपटाक स्क्रिप्ट असता. कुठल्या स्क्रिप्टच्या शेवटी समाप्त ऐवजी श्री लिहितात रे. त्या script मध्ये ते लिहिलेलं. गप्प बस रे. काहीतरी आपलं नवीन सुरुवात आहे ती एंडला नवीन सुरुवात म्हणून मी श्री लिहितो. मला सांगतायत हे. सर श्याम सर, पण तुम्ही पण असे सिनेमे साईन करताच ना, म्हणजे तुम्ही पण अशा सिनेमांचे खूप पैसे घेतात ना, म्हणजे. आणि तुमचे असं नाही, ड्रायव्हर, तुमचा पर्सनल बॉय, तुमचा लिची ज्यूस ते सगळं त्याच्यामध्ये असतं. तुमचा मॅनेजर असतो. त्याच्यामुळे तुम्ही कसं काय बोलताय ना. आणि असे पण ऍक्टर्स आहेत की आपल्याला माहिती आहे की त्यांच्या घरामध्ये माहीत नाही कितपत वारं येतं, खिडकी उघडल्यावरती काय वारं येतं, पण त्यांना सिंगल डोअर व्हॅनिटी हवी असते. त्यांना AC हवा असतो सगळीकडे. तुम्ही आल्या AC मागितलात ते हवं असतं. म्हणजे 3 डोअरची व्हॅनिटी दिल्यावर ऍक्टर्सना वाटतं की आता आपल्या घराचे वाटेच पडले. असे पण ऍक्टर्स असतात. आणि त्या ऍक्टर्सना कधी हे वाटलंय का की आपण एवढं मानधन घेतो तर आपल्या नावावरती बाबा किती तिकीटं जात असतील याचा हिशोब त्यांनी कधी मागितलाय का? किंवा जर ती नाही गेली तर याची खंत कधी कुठल्या ऍक्टर्सना वाटली आहे का? ह्याचा पण विचार करायला हवा ना आपण. मी फक्त ऍक्टरना नाही बोलत आहे, म्हणजे डिरेक्टर पण आहेत की जे स्वतःची स्वप्न निर्मात्याच्या पैशावरती पूर्ण करायला बघतात. नाही असं नाही. आणि जर तो सिनेमा बुडला, जर तो निर्माता बुडला, तर त्याच्या स्वप्नांसाठी त्या निर्मात्याचं आयुष्य काय होईल, त्याचं पुढे काय होईल, हा विचार किती दिग्दर्शक करतात. हा पण दिग्दर्शकांनी विचार करायला हवा. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण सिनेमाला महत्त्व देऊया. हा, म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये सगळ्या नटनट्यांनी ठरवलं, दिग्दर्शकांनी ठरवलं, प्रोड्युसर्सनी ठरवलं, तंत्रज्ञांनी ठरवलं, PR टीमने ठरवलं, सगळ्यांनी जर ठरवलं
की स्वतःची खोटी प्रतिष्ठा बाजूला ठेवून आपण सिनेमाला महत्त्व देऊ तर कदाचित मराठीला चांगले दिवस येतील आणि मग जे प्रेक्षक उदासीनता दाखवतात ते पण जरा उत्साहाने थिएटरला येतील. हा, सिनेमाला महत्त्व देऊया, मामांचा काळ परत आणूया, नाही का? मॅडम एक शेवटचा प्रश्न होता की जेवणाची सोय कुठे आहे मॅडम? तुम्ही पत्रकार ना? चल. हा, मुळात गोष्ट हे तुमचं सांगा. याला picture झालं, कोणतं पण. वा 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 व्हॉट अ परफॉर्मन्स. आहा, बघूया हास्य रसिकांना हे स्क्रिप्ट किती आवडलंय. प्रसादा, फार मजा आली मला हे स्किट बघताना. अशा माणसासमोर, अशा माणसासोबत ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पाहिला आहे, त्या सुवर्णकाळामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे आणि तिथनं आजपर्यंत ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीची अनेक स्थित्यंतरं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहेत, तो त्याचा काय आखोदेखा साक्षीदार आहे. अशा माणसासमोर असा विषय सादर व्हावा हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे असं मला वाटतं. आणि मला पण अनेक गुरु लाभले मामांसकट की ज्यांनी मला सांगितलं की सिनेमा मोठा आहे, माणसं मोठी नाही. सिनेमामुळे माणसं मोठी होतात, माणसांमुळे सिनेमा मोठा होत नाही. कलाकृती ही फायनल मोठी असते, माणसं मोठी नसतात. हे अनेक लोकांकडनं ऐकत आलो, शिकत आलो. पण आज ते तुम्ही पुन्हा एकदा ते अधोरेखित केलं. फार अप्रतिम भाष्य केलं सद्य परिस्थितीवर. मनपूर्वक आभार, मजा आली. सई, मस्त परफॉर्मन्स होता. ग्रेट टीमवर्क. आणि मला असं वाटतं की एवढ्या सहजतेने तुम्ही काही खूप सिरियस प्रश्न मांडलेले आहेत आणि आम्हाला आणि प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडलाय. मला असं वाटतं की ह्या मंचाची हीच खासियत आहे की अनएक्सपेक्टेड विषय, खरे विषय परखडपणे मांडणं आणि विनोदाच्या जोडीने हे आपलं काय म्हणूया बलस्थान आहे आणि आपण ते वेळच्या वेळेला वापरतो, याचा मला अत्यंत आनंद आहे. मस्त परफॉर्म केलं सगळ्यांनीच, मजा आली. व्हेरी नाईस. अशोक मामा, तुम्हाला कसा वाटला हा विषय आणि सादरीकरण? फारच उत्कृष्ट. मला एकंदर तुमचा परफॉर्मन्स फारच आवडलेला आहे. तुम्ही चांगल्या रीतीने सादर पण केलेला आहे. तो काय मला हे परिचित आहे थोडंसं. अँकरने जे शेवटी सांगितलं, जे बोलले, एरवी काही न दाखवता तेवढं जर नुसते बोलले असतं तरी संबंध इंडस्ट्रीची कल्पना आली असती. प्रत्येकाने आपला विचार न करता टोटल विचार करायला पाहिजे की इंडस्ट्री कशी करावी. हे तुम्ही जे आज दाखवलं हा खरं म्हणजे इंडस्ट्रीला दाखवलेलं की मी आरसाच आहे असं म्हणेन. त्यांनी याच्यावरून काहीतरी बोध घ्यावा. मी असं म्हणत नाही की सगळेच जण असे असतील, पण काही जण निश्चित असतील. छान केलं तुम्ही मांडलं, ते फारच सुंदर होतं. हे प्रश्न फारच सुंदर होते जे काय विचारले गेले ते. परिस्थिती तशी आहे थोडी, पण आपण काय सांगू शकत नाही ना, आपण बोलू शकत नाही. पण छान आहे तुम्ही मांडलं, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मला एक विचारायचं आहे या लोकांना, हे गोस्वामी काय किंवा मोठे काय, कुठून आणले तुम्ही हो लोक? तुम्ही म्हणजे एकमेकांशी एवढं टीमवर्क फारसं बघायला मिळत नाही आहे. चित्रपटसृष्टीची कशाला गोष्ट करता, तुम्ही तिकडे जेवढं टीमवर्क दाखवता तेच खूप आहे. हेच दाखवत चाला सगळ्यांना. याच्यातला प्रत्येक आर्टिस्ट यातलं छान आहे, फार आहे ते आत्तापर्यंत ज्यांनी सादर केले ते सगळेच. व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला इथे बोलवलं. थँक्यू मामा, अतिशय मोलाचं बोललात.